आज आपण मुलांच्या डब्यात असू देत किंवा सकाळी नाश्त्यासाठी एक छान असा पराठ्याचा प्रकार पाहणार आहोत आणि तुम्हाला सांगू का अतिशय पौष्टिक अशा पद्धतीचा आहे. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. आपण इथं साधारण एवढा भाग म्हणजे पाव भाग कोबी घेतलेला आहे आणि आपण हा खिसून घेतोय. खिसूनच घ्यायचंय बरं का, म्हणजे काय होतं एकदम बारीक असे त्याचे आपण कसं म्हणतो तुकडे आपल्याला मिळतात, नंतर एकदम बारीक चिरायचं म्हटलं तरी सुद्धा मग तो मध्ये मध्ये येतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपण हा खिसून घेतोय. खिसून घेतलेला हा कोबी आपल्याला असा पिळून घ्यायचा आहे. बऱ्याचशा जणांना वाटतं की आता याच्यामध्ये जे काही पोषण तत्व आहे ते सगळं निघून जाते, पण तुम्हाला सांगू का याचा जो एक विशिष्ट उग्र असा वास येतो की नाही, तर त्यामुळेच मुलं हे खात नाहीत. आणि मग मला असं वाटतं हे थोडंसं पिळून काढलेलं कधीही बेटर, मग निदान हे राहिलेलं तरी खाता येत ना. 100% सगळेच पोषण तत्व निघून जातात असं नाही, थोडेफार तरी राहतीलच ना. न खाण्यापेक्षा मग ते थोडंफार खाल्लेलं कधीही बेटर, बरोबर आहे ना. तर बघा बघा ना हे कसं पाणी निघतं. आणि या पाण्यामुळे काय होतं माहितीये का, आपण ज्यावेळेस पीठ मळतो की नाही तर ते पीठ सुद्धा असं पटकन लूज पडायला सुरुवात होतं. तर त्यामुळे हे पिळून घेणं खूप गरजेचं आहे. हा कोबी आपण असा मोकळा करून एका बाउलमध्ये टाकून घेतोय. तुम्हाला तरीही हा सूप वापरायचा असेल तर काही नाही, थोडंसं मीठ टाकून याचा छान असा सूप तयार करून तुम्ही हा पिऊ शकता. आता आपल्याला या कोबीची जी चव आहे ना ती थोडीशी कन्वर्ट करायची आहे इतर आवडत्या पदार्थांमध्ये. तर त्याच्यासाठी इथं आपण एक छोट्या आकाराची खिसलेली काकडी घेतलेली आहे. तुम्हाला असं वाटेल की काकडी गोड लागेल, पण नाही, खूप छान अशी लागते या आपल्या आजच्या रेसिपीमध्ये. सोबतच एक उकडलेला आणि खिसून घेतलेला बटाटा खिसूनच घ्यायचा, म्हणजे पीठ मळल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असं त्याचं बाइंडिंग करता येतं. हिरवी मिरची ऑप्शनल आहे, लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही नका टाकू, फक्त मग लाल चटणीच वापरा. हळद, ओवा टाकतोय साधारण पाव चमचा. इथं आपण हे जिरा पावडर घेतलेली आहे, याच्याऐवजी तुम्ही अख्खं जिरं असेल तर ते सुद्धा टाकू शकता. आणि त्यानंतर एक स्पेशल असा पदार्थ आपण याच्यामध्ये टाकतोय जो की आजच्या आपल्या पराठ्याला अतिशय चटपटीत असं करणार आहे, आणि तो म्हणजे लोणचं आहे ना. तर त्याचा फक्त मसाला आपण घेतलेला आहे आणि वरचं थोडंसं तेल. तर याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपला जो पराठा आहे ना तो खाताना असा मस्त टँगी आपण म्हणतो ना तशा फ्लेवरचा लागतो. जर तुम्ही याच्या अगोदर पराठ्यामध्ये लोणचं टाकलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा. कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी आपण टाकत आहोत पीठ. तर इथं आपण साधारण 2 कप गव्हाचं पीठ घेतोय. आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ. गरजेनुसार याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करायचंय आणि हे मळून घ्यायचं. हे पीठ मळण्यासाठी आज आपण हा अगारोचा रॉयल स्टँड मिक्सर वापरतोय. काढून घेऊया. बाउल मधलं पीठ एकत्र करून काढून घेऊयात. तुम्हाला सुद्धा जर अगारोच्या या रॉयल स्टँड मिक्सरची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करू शकता. हे बघा अगदी व्यवस्थित असं हे पीठ मळलं गेलेलं आहे. हातानं पीठ मळतो ना अगदी सेम तशा पद्धतीचं. मळलेल्या पिठाला आपण थोडंसं तेल लावून घेतोय. जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर साधारण 15 ते 20 मिनिट रेस्टसाठी ठेवलं तरीही छान असे पराठे तयार होतात. पण आता मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. तर एक आपण छोटासा उंडा काढून घेतोय आणि रेग्युलर आपला पराठा जसा लाटतो तसा लाटून घेऊ. हे आपलं पीठ मळताना थोडंसं घट्टसर मळायचं, कारण की याच्यामध्ये कोबी आहे, काकडी आहे, ते पाणी रिलीज करतं. तर त्यामुळे हे पातळ होऊ शकतं पीठ परत परत जसा वेळ जाईल तसं. त्यामुळे सुरुवातीला मळताना घट्टसर मळायचं, आणि जर तसंही पातळ झालं तर मग पिठी थोडीशी जास्त वापरायची, काही हरकत नाही. पराठा लाटून झालाय, आता आपण भाजूयात.
बऱ्याचदा आपण काय म्हणतो, पराठा केलाय खा लोणच्या बरोबर, पण आपण याच्यामध्येच लोणचं टाकलेलं आहे, त्यामुळे वेगळ्या पद्धतीनं कशाबरोबर सर्व करायची आवश्यकता नाहीये. सकाळी केलेला हा पराठा अगदी संध्याकाळपर्यंत आहे तसा मऊ लुसलुशीत राहतो आणि चवीला तर काय भन्नाट असाच आहे. हे बघा, आतमधल्या साईडनं तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं दिसतं. मस्त मऊ लुसलुशीत. एकदा तरी नक्की ट्राय करावा असा हा पराठा आहे. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा झटपट होणाऱ्या आणि थोड्याशा वेगळ्या रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.